नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 12वा. भक्तियोग. ज्ञानेश्वरीच्या 12व्या अध्यायाचं समालोचन. भाग पहिला. गीतेच्या 12व्या अध्यायाप्रमाणेच ज्ञानेश्वरीचे सुद्धा विषयांच्या दृष्टीने 6 भाग पडतातच. त्या व्यतिरिक्त ज्ञानदेवांनी या अध्यायाला 19 ओव्यांची प्रस्तावना लिहिलेली आहे. त्यात पहिल्या 10 ओव्यात मंगलाचरण असून गुरुकृपा दृष्टी कशी आहे ते रूपकाने सांगून त्यांनी गुरूंचं वर्णन केलेलं आहे. त्यात साधक रूपी बालकाचे लळे गुरुरूपी माता कसे पुरवते ते अष्टांग योगाच्या परिभाषेत वर्णिलेले आहे. आणि नंतर आपली मराठी भाषा समृद्ध व्हावी म्हणून गुरूंकडे मागणं मागितलेलं आहे आणि गुरुने त्यांना ग्रंथ सांगण्याची आज्ञा केलेली आहे. 12व्या अध्यायाची प्रस्तावना. गुरूंचं वर्णन करताना त्यांनी सांगितलं आहे की सद्गुरूंची कृपादृष्टी शुद्ध सतत आनंदाचा वर्षाव करणारी उदार अशी आहे. जीव विषयात गुंतून राहतो, त्यामुळे त्याला आत्मविस्मृती होते. त्याला आपल्या स्वरूपाची ओळख करून देण्याचे काम सद्गुरू करतात. विषय हे जणू सर्पाप्रमाणे डसण्याचे काम करतात, त्यामुळे जीवाला आत्मविस्मृतीची मूर्छा येते. मग श्री गुरु गारुडी होतात व ते विष उतरवतात. अष्टांग योगावर अनेक रूपक करून श्री गुरु आपल्या शिष्याला कसा बोध करतात त्याचं वर्णन करून त्यांनी आपल्या गुरुमातेला गीता ग्रंथावर विवरण करण्याची विनंती केलेली आहे. श्री गुरूंचे स्तवन केल्यावर त्यांनी श्री गुरूंकडे एक मागणं मागितलेलं आहे. त्यांचं एक वैशिष्ट्य आहे की ते स्वतःसाठी कधीही काहीही मागत नाहीत. या अध्यायात त्यांनी मागणे मागितले आहे ते मराठी भाषेसाठी आणि श्रोत्यांसाठी. आपले मराठी भाषेतील निरूपण नवरसाने युक्त व्हावे असं त्यांना वाटतं. आत्मानात्म विचाराची रेलचेल व्हावी व प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून अध्यात्मातील सर्व सिद्धांत सगळ्यांना कळावेत म्हणून ते निरूपण नानाविध अलंकाराने युक्त असावं ही अशी त्यांची इच्छा आहे. त्यामुळे श्रोत्यांना भावार्थ करण्यास मदत होईल. पण त्याचबरोबर त्यांनी नास्तिकता, वितंडवाद, कुतर्क या गोष्टी नकोत म्हणून सद्गुरूंची प्रार्थना केलेली आहे. श्रोत्यांना श्रवण सुखाची प्राप्ती व्हावी अशी त्यांची इच्छा आहे. शेवटी आपली वाणी श्रीकृष्णांचे वर्णन करण्यास समर्थ व्हावी असे सद्गुरूंना विनवून त्यांनी आपल्याला सद्गुरूंनी प्रेमरूपी पांघरून घालावं अशी विनंती केलेली आहे व श्रीगुरूंची आज्ञा मिळताच तोच महाप्रसाद समजून त्यांनी 12व्या अध्यायाच्या निरूपणास सुरुवात केलेली आहे. अर्जुनाची शंका. श्लोक पहिला आणि त्यावर ओव्या आहेत 20 ते 34. ज्ञानदेवांनी अर्जुनाची शंका त्याच्या पातळीवर जाऊन मांडलेली आहे. अर्जुन विश्वरूप पाहून घाबरला होता. त्याला श्रीकृष्णांचे सगुणरूप पाहण्याची सवय होती, पण भगवंतांनी तर सांगितलं होतं की हे वाचून अन्य चांग न मनी काही. या विश्वरूपा वाचून दुसरं काही चांगलं आहे असं मानू नकोस. या विश्वरूपाविषयी अनास्था बाळगू नकोस, कारण हेच माझं खरं रूप आहे आणि नंतर अनन्य भक्तीनेच ते रूप पाहता येते असंही सांगितलं. त्यामुळे अर्जुनाच्या चित्ताचा गोंधळ उडालेला होता. वास्तविक परमात्मा अव्यक्त व व्यक्त रूपाने असला तरी त्यामध्ये भेद नाही. तरीही भक्तीने व्यक्त व योगाने अव्यक्ताची प्राप्ती होते. त्यामुळे परमात्मा प्राप्तीसाठी पूर्वापार भक्ती व योग हे 2 मार्ग चालत आलेले होते. पण श्रीकृष्णाने अव्यक्त रूपाची शिफारस केली. मग ते त्यांचे म्हणणे खरंच मनापासूनचे होतं का असा संशय अर्जुनाला आला. सगुण भक्ती करणाऱ्यांसाठी सगुण परमात्मा परमगती असतो. भक्त सर्व संकल्प फक्त त्याची प्राप्ती होण्यासाठी करतात. ते भक्त त्याच्या भक्तीला जणू विकल्यासारखे असतात. तर अव्यक्तोपासक अव्यक्ताची उपासना करतात. ते अव्यक्त वाचेच्या पलीकडे, दुर्बोध, इंद्रियांना विषय न होणारे, देश व काल यांनी मर्यादित न होणारे असे आहे. त्याची उपासना ती वस्तू मी आहे अशा भावनेने ते करत असतात. दोघेही उपासकच असतात, फक्त त्यांच्या पुढ्यात असणारे प्रतीक वेगवेगळं असतं. मग त्यांच्यापैकी कोणाला परमात्म्याची प्राप्ती होते असा ज्ञानेशांच्या अर्जुनाने श्रीकृष्णांना प्रश्न विचारलेला आहे. त्यावर भगवंतांनी दिलेलं उत्तर श्लोक 2, 6, 7 यामध्ये आहे. भगवंत सांगतात की सगुणोपासक श्रेष्ठ आहेत, परमात्मा त्यांचा उद्धार करतो. व्यक्तोपासक काय किंवा अव्यक्तोपासक काय, दोघेही परमात्म्याची भक्ती करणारे. मग त्यात चांगले किंवा वाईट असा भेद कसा ठरवता येईल. दोन्हीही भक्त आपापल्या मार्गावर अग्रेसर झालेले असले की ते परमात्म्यालाच जाऊन मिळणार.
फक्त मार्ग वेगवेगळे एवढाच काय तो फरक. आता जवळचा व लांबचा मार्ग कोणता यावरून भगवंत अर्जुनाच्या प्रश्नातला उत्तर देताना म्हणतात की जे अत्यंत श्रद्धेने भगवंतांच्या ठाई मन आणि बुद्धी जडवतात आणि त्यांची उपासना करतात तेच श्रेष्ठ प्रतीचे योगयुक्त भक्त आहेत. आता या भगवंतांची उपासना कशी करावी ते सांगताना ज्ञानदेव मुखाने भगवंत सांगतात की भक्ताने मन व बुद्धी भगवंतांच्या ठाई जडवायची. म्हणजे आपला सर्व कामधंदा सोडून भगवंतांचं चिंतन करत बसायचं असं नाही, तर रोज जी सर्व कर्मे करतो ती सर्व भगवत प्रित्यर्थच करत आहोत असं मानून भगवंतांच्या चरणी अर्पण करावेत. त्या कर्माचं फळ आपल्याला मिळेल अशी आशा ठेवू नये. त्यामुळे फलद्रूप होणाऱ्या कर्माचे बीजच जाळले जाते व त्याचे फळ भोगण्यासाठी पुन्हा पुन्हा जन्माला यावं लागत नाही. कारण अशा भक्तांना प्रत्यक्ष परमेश्वर या संसार सागरातून बाहेर काढतो. आईला आपले मूल जितकं प्रिय असतं तसाच असा भक्त भगवंतांना प्रिय असतो. त्या भक्ताचे पडेल ते काम करण्यास भगवंताला कमीपणा वाटत नाही. भगवंत सांगतात की हा खवळलेला संसार सागर पाहून आपले भक्त त्याला घाबरतील म्हणून स्वतः भगवंत सगुण रूप धारण करून भक्तांच्या गावाला येतात. असंख्य नामरूपी नावा तयार ठेवतात व त्यात बसवून त्या भक्तांना पहिलं तिरी नेतात. कोणाच्या पोटाला प्रेमाची पेटी बांधतात तर कोणाला ध्यानाच्या कासेला लावतात व सायुज्य मुक्तीच्या तटावर आणून पोचवतात. अशा प्रकारे परमात्मा प्रत्यक्ष उद्धार करता होतो. तिसरा भाग आहे निर्गुणोपासक सुद्धा परमात्म्यालाच येऊन मिळत असले तरी त्यांचा मार्ग कष्टाचा आहे असं भगवंतांनी 3 ते 5 या श्लोकात सांगितलं होतं. सगुणोपासक काय किंवा निर्गुणोपासक काय? सर्वजण परमात्म्यालाच जाऊन मिळतात, परंतु निर्गुणोपासकांना आपला मार्ग आपणच आखावा लागतो. त्या परब्रह्माच्या ठिकाणी मनाचा लागत नाही, बुद्धीचा प्रवेश होत नाही, त्यामुळे ते ध्यानाच्या कक्षेतही येत नाही. सर्व ठिकाणी सर्व रूपांनी सर्व काली भरून असल्यामुळं त्याचे चिंतन करणेही अवघड होते. निर्गुणोपासक योगमार्गाने त्या परमात्म्याप्रत जाऊ पाहतात, परंतु त्यांना तेथे कोणी सहाय्यक नसल्यामुळं त्यांचा मार्ग कष्टसाध्य ठरतो. वृद्धी सिद्धी त्यांचा मार्ग अडवून बसलेले असतात. अत्यंत कष्टसाध्य असल्यामुळे हा नित्य भ्रतरा वाचून केलेला अग्निप्रवेशच ठरतो. नित्य नवी मृत्यूशी केलेली झुंजच असते असं त्याचं काठिण्य ज्ञानदेवांनी वर्णिलं आहे. कारण हे योगी ईश्वर प्रणिधान आवश्यक मानत नाहीत. असा 2 मार्गातला फरक सांगून भगवंतांनी अर्जुनाला भक्तीचा उपदेश केलेला आहे. तो भाग आपण उद्या पाहू.